मंडळी, गेल्या काही वर्षापासून बीड जिल्हा हा टोळी युद्ध, खून, राजकीय संघर्ष तर कधी कायदा सुव्यवस्थेवर उपस्थित होणारे प्रश्न अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे सातत्याने चर्चेत राहिलाय। आणि जेव्हा जेव्हा बीडमध्ये कुठलीही घटना घडते तेव्हा बीडची तुलना ही बिहारशी केली जाते। बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय, असे अनेक प्रश्न या दरम्यान उपस्थित होतात। आणि आता अशातच केज तालुक्यातील टाकळी गावात घडलेल्या एका हत्याकांडानं संपूर्ण जिल्ह्याला पुन्हा एकदा हादरवून सोडलंय। 27 वर्षीय विलास घुले याचा झालेला मृत्यू, त्यानंतर पेटलेलं सामाजिक संताप, रस्त्यावर उतरलेले ग्रामस्थ, 48 तासांहून अधिक काळ अंत्यसंस्कार न झालेला मृतदेह आणि या प्रकरणाला मिळालेलं राजकीय वळण, यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनलाय। बीडमध्ये नेमकं काय घडलं, विलास घुलेची हत्या कोणी केली, आरोपी कोण होते आणि यामागे राजकारण का पेटवलं जात आहे, अशा सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी। 30 जूनची संध्याकाळ, बीड केज राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कदमवाडी फाट्यावर हॉटेल गावकरी नावाचं एक हॉटेल आहे। या हॉटेलचे मालक विलास घुले आणि त्याचा मित्र आकाश चाळक यांच्या दोघांच्या भागीदारीत हे हॉटेल चालवलं जातं। सायंकाळी नेहमीप्रमाणे ग्राहकांची ये-जा सुरू होती। हॉटेलमध्ये विलाससह त्याचे काही सहकारी आणि मित्र जमलेले होते। याच दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून काही लोक खाली उतरली। त्यात बाबासाहेब कदम आणि त्याचा भाऊ मंगेश कदम, सासरा रामेश्वर गायकवाड आणि इतर नातेवाईक होते। हॉटेलमध्ये बसलेल्या उमेश माळे नावाच्या व्यक्तीसोबत जुन्या वादातून शिवीगाळ करत त्यांनी वाद सुरू केला। काही क्षणात हा वाद भयंकर पेटला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। आज तुझा मर्डरच करतो असं म्हणत आरोपी उमेशला दम देत होते। परिस्थिती हाताबाहेर गेली होती। उमेशने तिथून पळ काढला आणि आरोपी त्याच्या मागे धावत सुटले। हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकाला मारहाण होत असल्याचं पाहून विलास आणि त्याच्या सोबतचे काही जण वाद सोडवण्यासाठी धावले। मात्र या मारहाणीत वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या विलासलाच आरोपींनी लक्ष केलं। तुझा या गोष्टींशी काय संबंध आहे रे, असं म्हणत आरोपींनी त्याला एका बंद बारजवळ गाठलं। धावणाऱ्या विलासलाच रस्त्याच्या कडेला ओढलं आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली। या आरोपींमधील रामेश्वर गायकवाड याने धारदार शस्त्र काढलं आणि विलासवर सपासप वार केले। विलास या हल्ल्यात गंभीर जखमी झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विलासला मित्रांनी प्रथम केज येथील रुग्णालयात दाखल केलं आणि नंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। विलासच्या मृत्यूची बातमी गावापर्यंत पोहोचताच वातावरण ढवळून निघालं। संतप्त ग्रामस्थांनी केज बंदची हाक देत अंबाजोगाई अहिल्यानगर महामार्ग रोखून धरला। टाकळीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। या प्रकरणात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यानं केज पोलिसांना फोन करून पोलिसांवर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या घटनेतील आरोपींवर सोनवणे पितापुत्रांचा वरदहस्त असून सौरभ सोनवणेचा सीडीआर काढून त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करावा आणि त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। पोलिसांनी तपास सुरू केला आणि 2 आरोपींना अटक केल्याचं समोरही आलं। त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडीही सुनावण्यात आली। मात्र उर्वरित फरार असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तपास निष्पक्ष व्हावा या मागण्यांसाठी आंदोलनं सुरू झाली। दरम्यान या प्रकरणात आंदोलनकर्त्यांचा एक गट खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होता। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। शहरातील रास्ता रोको करण्यात आलं। दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती। आंदोलनादरम्यान एका रुग्णवाहिकेची तोडफोड झाल्याचंही समोर आलं होतं। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विलासच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला। सर्व आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। तब्बल 48 तास उलटून गेले तरी विलासचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला नव्हता। परिस्थिती आणखीन गंभीर होत होती।
23 जूनच्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून परिस्थिती जाणून घेतली आणि रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेण्याचे आदेश त्यांनी दिले। त्यानंतर रात्री 11 वाजता आंदोलन स्थगित करत विलास घुले याच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। परंतु या संपूर्ण प्रकरणाला आणखीन वेगळं वळण मिळालं ते काही राजकीय आरोपांमुळे। आंदोलनकर्त्यांच्या एका गटाने खासदारांच्या मुलावर पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला, मात्र या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नव्हती। संबंधितांकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून तपास निष्पक्ष व्हावा अशीच भूमिका त्यांनी मांडली होती। खासदारांनीही सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देताना या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं होतं। दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली। तसेच आपल्या कुटुंबाचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मुलावर होत असलेल्या आरोपांबद्दल बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की या मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, पण माझी प्रामाणिक इच्छा ही आहे की आरोपींनाही अटक झाली पाहिजे। या प्रकरणात माझ्या मुलाचा अगदी दूरपर्यंत काहीही संबंध नाही। जे कोणी दोषी असतील ते पोलिसांकडून तपासात येतीलच। कुणीही असो, अगदी मी सुद्धा दोषी असलो तरी गुन्हा दाखल करावा, परंतु कोणी वेगळं वळण देऊन तपास दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नये असं स्पष्टीकरण खासदार सोनवणे यांनी दिलं। तर दुसरीकडे या प्रकरणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा दावा करत त्यांनी केवळ हल्लेखोरांनाच नाही तर या कटामागील कथित मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्याची मागणी केली आहे। पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचं नाव जाणीवपूर्वक टाळलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी सखोल आणि निष्पक्ष तपासणीची मागणी केली। यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली। तसेच घुले कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी केजमधील आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दर्शवला। तर या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे या देखील आक्रमक झाल्या आहेत। त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। या प्रकरणात कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावाशिवाय निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागणं गंभीर बाब असल्याचं सांगत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच ग्रामस्थांनी प्रशासनावर विश्वास ठेवून सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। हे प्रकरण आरोप प्रत्यारोपामुळे विधिमंडळात आज चांगलंच पेटलं होतं। दरम्यान दुसरीकडे या घटनेवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या। निष्पक्ष तपास, दोषींवर कठोर कारवाई आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आज परिस्थिती अशी आहे की बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे या तपासाकडे लागले। उर्वरित आरोपींना अटक कधी होणार, कुटुंबियांच्या सर्व मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेणार आणि या प्रकरणातील राजकीय आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, टाकळी गावातील एका तरुणाच्या मृत्यूने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त केलेले नाही, तर बीड मधील वाढती गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था आणि राजकारण यावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। हा सगळा प्रकार खरंच पूर्वनियोजित होता का? बजरंग सोनवणे यांच्या मुलाला या प्रकरणी अडकवण्यात येतंय का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।